श्री स्वामी समर्थ. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो. उद्या आहे माघ महिन्यातील अमावस्या. ही अमावस्या महाशिवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी आली आहे. यामुळे या अमावस्येला अनन्यसाधारण महत्त्व आहे. या अमावस्येच्या दिवशी जर आपण काही उपाय केले, काही सेवा केल्या तर त्या खूप म्हणजे खूप प्रभावी ठरतात. माघ अमावस्येच्या दिवशी पवित्र नद्यांमध्ये स्नान केल्यानंतर दान करण्याची परंपरा आहे. यामुळे पापांचा नाश होतो असे मानले जाते. धार्मिक शास्त्रानुसार पूर्वज अमावस्येच्या दिवशी पृथ्वीवर येतात. त्याच्यासाठी तर्पण श्राद्ध केल्यास ते आनंदी होतात. तसेच आपले पूर्वज आपल्याला शुभ आशीर्वाद देतात. पूर्वजांच्या कृपेने आपल्याला संततीचे सुख, संपत्ती, समृद्धी, सुख, शांती मिळते. ज्या लोकांच्या कुंडलीत पितृदोष आहे त्यांनी अमावस्येच्या दिवशी पवित्र नदीत स्नान, दान, तर्पण आवर्जून केलंच पाहिजे. आता आपल्या घरामध्ये पितृदोष असो किंवा पितृदोष नसो तरी पण आपल्या घरामध्ये अनेक अडचणी, अडथळे, संकटे असतात आणि ते काही संपायचं नाव घेत नाही. आता संकट येणारच नाही असं तर होणार नाही, पण संकटाचा वेग मात्र नक्कीच कमी करू शकतो. तसेच आपण मेहनत तर घेत असतो पण मेहनतीचे काही फळ आपल्याला मिळत नाही. आपल्या कष्टाला नशिबाची साथ मिळत नाही. आपल्या आयुष्यातील दुःख, दारिद्र्य, गरिबी दूर होण्यासाठी या दिवशी पितरांची कोणती सेवा करावी की ज्यामुळे आपल्याला पितरांचा आशीर्वाद मिळेल व आपल्या घरामध्ये सुख, शांती, समृद्धी येईल. याचबद्दलची सर्व माहिती आपण आज या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत. तत्पूर्वी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल लाईक करा व सबस्क्राईब देखील करा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा ओम पितृदेवताय नमः लिहायला विसरू नका. आता या अमावस्येच्या दिवशी आपण सकाळी लवकरच उठायचं आहे. अगदी तुम्ही ब्रह्ममुहूर्तावरती उठलं तरी पण चालेल. अमावस्येच्या दिवशी आपण आंघोळ करत असताना अंघोळीच्या पाण्यामध्ये आपण 2 थेंब गंगाजल टाकायचं आहे. तसेच थोडेसे काळे तीळ टाकायचे आहे. या दिवशी पवित्र तीर्थस्थानी स्नान करणे याला खूप महत्त्व आहे, पण आपल्याला अशा ठिकाणी जाणे शक्य होत नाही. म्हणून आपण घरीच अंघोळीच्या पाण्यामध्ये 2 थेंब गंगाजल टाकावं. तसेच काळे तीळ टाकल्यामुळे आपला पितृदोष हा दूर होत असतो. काळे तीळ हे आपल्या पूर्वजांना समर्पित आहे. यानंतर अंघोळ करताना आपण गंगेच यमुनेचैव गोदावरी सरस्वती नर्मदे सिंधू कावेरी जलेस्मिन सन्निधिं कुरु या मंत्राचा देखील जप करायचा आहे. आता या दिवशी आपल्याला एक दिवा प्रज्वलित करायचा आहे. तर हा दिवा तुम्ही घरामध्ये प्रज्वलित करू शकता किंवा घराच्या बाहेर दक्षिण दिशेला जरी आपण हा दिवा प्रज्वलित केला तरी पण चालेल. तर आपल्याला कणकेचा चौमुखी दिवा बनवून घ्यायचा आहे. कणिक मळत असताना आपण त्यामध्ये मीठ टाकायचं नाही तर चिमूटभर हळद टाकायची आहे. हा कणकेचा चौमुखी दिवा बनवून झाल्यानंतर आपल्याला एक प्लेट घ्यायची आहे. प्लेटमध्ये आपण कुंकुमाने स्वस्तिक काढायचं आहे. स्वस्तिक हे शुभतेचं आणि मांगल्याचं प्रतीक समजलं जातं. जिथे स्वस्तिक काढलं जातं तिथे नेहमी शुभ कामे ही होत असतात. त्या स्वस्तिकवरती आपण थोड्याशा अखंड अक्षता अर्पण करायचे आहे आणि त्यावरती आपण कणकेचा चौमुखी दिवा ठेवायचा आहे. आता या दिव्यामध्ये आपण मोहरीचं तेल टाकायचं आहे आणि 11 काळे तीळ टाकायचे आहे. काळे तीळ टाकत असताना ओम पितृदेवताय नमः, ओम पितृदेवताय नमः या मंत्राचा जप करायचा आहे. आता हा दिवा आपल्या घरामध्ये दक्षिण दिशेला ठेवायचा आहे किंवा घराच्या बाहेर दक्षिण दिशेला ठेवायचा आहे. आता दिव्याला हळदी कुंकू लावायचं आहे, फूल व्हायचं आहे. आता त्या दिव्यापाशी आपल्याला बसायचं आहे आणि आपल्याला काही सेवा करायची आहे. प्रथम आपल्याला आपल्या पितरांची माफी मागायची आहे. आपल्या पूर्वजांचे स्मरण करायचे आहे. आपण म्हणायचं आहे, जर माझ्याकडून काही चूक झाली असेल, घरातील लहान्यांकडून मोठ्यांकडून जर काही चुका झाल्या असतील तर त्याबद्दल आम्हाला माफ करावी. पण इथून पुढे आमच्याकडून जशी सेवा होईल तशी सेवा आम्ही तुमची नक्की करू असे आपण आपल्या पूर्वजांना, पितरांना म्हणायचं आहे. त्यानंतर त्या दिव्याचं दर्शन घ्यायचं आहे. पूर्वजांचं आपण स्मरण करायचं आहे आणि आपण ओम पितृदेवताय नमः, ओम पितृदेवताय नमः या मंत्राचा जप 108 वेळा करायचा आहे. तसेच आपण पितृअष्टक देखील पठण करायचं आहे. अगदी तुम्हाला म्हणणे शक्य होत नसेल तर तुम्ही श्रवण केलं तरी पण चालेल, पण या 2 सेवा आपण करायच्याच आहे. आता या सेवा करून झाल्यानंतर आपल्या पितरांना मोक्ष प्राप्त हो, त्यांच्या आत्म्याला शांती लाभो याबद्दल आपण प्रार्थना करायची आहे. तसेच आपल्या पूर्वजांना आपल्या आयुष्यामध्ये जे काही अडचणी, अडथळे आहेत त्याबद्दल देखील तुम्ही बोलू शकता. मग घरामध्ये पैसा येत नाही किंवा संतान प्राप्ती होत नाही, विवाह जुळून येत नाही, जे काही आहे ते मनापासून आणि श्रद्धेने सांगावे. तुमचा आशीर्वाद आमच्यावरती सदैव असू द्या असे देखील आपण म्हणायचे आहे. आता ही सेवा कोण करू शकतं तर घरातील कोणत्याही व्यक्तीने ही सेवा केली तरी पण चालेल, पण शक्यतो जी पण घरामधील वडीलधारी व्यक्ती असतील, मग आजी असेल, आजोबा असेल तर त्यांनी हा उपाय करण्याचा प्रयत्न करायचा आहे.
फक्त सूतक असेल किंवा मासिक धर्म असेल तर या काळामध्ये आपल्याला हा उपाय, ही सेवा करता येणार नाही। आता हा दिवा अगदी तुम्ही अमावस्येच्या दिवशी संध्याकाळी प्रज्वलित केला तरी पण चालेल। तसेच दुसरा दिवा देखील आपल्याला घरामध्ये प्रज्वलित करायचा आहे। तर जिथे आपण पाण्याचा हंडा ठेवत असतो किंवा फिल्टर असेल, माठ असेल, तर त्या ठिकाणी आपण हा दिवा प्रज्वलित करायचा आहे, कारण की तिथे देखील आपल्या पूर्वजांचा वास असतो अशी मान्यता आहे। आपण एक प्लेट घ्यायची आहे, प्लेटमध्ये अखंड तांदूळ ठेवायचे आहे, तांदळावरती हळदी कुंकू अर्पण करावे आणि त्यावरती आपण मातीची पंती किंवा कणकेचा दिवा ठेवायचा आहे। आता दिव्यामध्ये कापसाची वात टाकायची आहे, या वातीला देखील आपण हळदी कुंकू लावायचं आहे। या दिव्यामध्ये देखील आपण मोहरीचं तेल टाकायचं आहे, तसेच थोडेसे काळे तीळ टाकायचे आहे। दिवा प्रज्वलित करायचा आहे। ओम पितृदेवताय नमः, ओम पितृदेवताय नमः या मंत्राचा जप करत आपण हा दिवा माठाजवळ किंवा फिल्टर जवळ ठेवायचा आहे। यामुळे देखील आपल्या पूर्वजांचा आत्मा तृप्त होत असतो, त्यांच्या आत्म्याला शांती मिळत असते व ते आपल्याला शुभ आशीर्वाद हे देत असतात। आता यानंतर या दिवशी आपण एक तांब्या भरून पाणी घ्यायचं आहे, त्यामध्ये 2 थेंब गंगाजल टाकायचं आहे, चिमूटभर काळे तीळ टाकायचे आहे आणि हे पाणी घेऊन आपण घराच्या बाहेर जायचं आहे। आपण दक्षिण दिशेकडे जायचं आहे आणि दक्षिण दिशेकडे हे पाणी अर्पण करायचं आहे। पाणी अर्पण करत असताना देखील आपण आपल्या पूर्वजांचे स्मरण करायचे आहे। ओम पितृदेवताय नमः या मंत्राचा जप करायचा आहे। पूर्वजांकडे माफी मागायची आहे। माझ्याकडून जर काही चूकभूल झाली असेल, घरातील लहान्याकडून मोठ्यांकडून जर काही चुका झाल्या असतील तर त्याबद्दल आम्हाला माफ करावे असे म्हणत म्हणत आपण हे पाणी दक्षिण दिशेकडे टाकायचं आहे। आता हे पाणी टाकत असताना आपल्या पायावरती उडणार नाही याची देखील आपल्याला काळजी घ्यायची आहे। यामुळे देखील आपल्याला पूर्वजांचा आशीर्वाद हा प्राप्त होत असतो। आता या दिवशी पिंपळाच्या झाडाखाली देखील आपण एक दिवा प्रज्वलित करायचा आहे। आता पिंपळाच्या झाडाखाली देखील आपण कणकेचा चौमुखी दिवा प्रज्वलित करू शकता। आपल्या इथे जिथे पण पिंपळाचं झाड असेल तिथे आपल्याला जायचं आहे। सायंकाळीच हा उपाय करायचा आहे किंवा जर सायंकाळी जर शक्य नसेल तर दुपारी केला तरी पण चालेल। कणकेचा चौमुखी दिवा घ्यायचा आहे, त्यामध्ये मोहरीचं तेल आणि चिमूटभर काळे तीळ टाकायचे आहे। त्याचसोबत आपण कच्चं दूध घ्यायचं आहे, या दुधामध्ये चिमूटभर हळद टाकायची आहे। हळद ही भगवान विष्णू व माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे। तसेच हळद आपला गुरुग्रह देखील बळकट करत असते। त्यासोबत तांब्या भरून पाणी देखील घ्यायचं आहे। घरामध्ये जर गंगाजल असेल तर पाण्यामध्ये 2 थेंब गंगाजल टाकायचं आहे आणि हे सर्व घेऊन आपण पिंपळाच्या झाडाजवळ जायचं आहे। आपल्या इथे जिथे पण पिंपळाचं वृक्ष असेल तर तिथे जायचं आहे। तसेच थोडेसे काळे तीळ घ्यायचे आहे आणि हे काळे तीळ आपल्या घरातील सर्व व्यक्तीवरून उतरून घ्यायचे आहे। मग घरातील लहान बाळ असो किंवा वृद्ध व्यक्ती असो, प्रत्येकावरून हे काळे तीळ उतरवायचे आहे। उतरवत असताना आपण म्हणायचं आहे, माझ्या मुलाला, पतीला जी काही इडापिडा, नजरबाधा झालेली असेल, दुःख दारिद्र्य याच्या मागे असेल तर हे पूर्णतः दूर होते। तसेच घरावरून देखील हे काळे तीळ 7 वेळा उतरवायचे आहे। आपण म्हणायचं आहे की माझ्या घराला जी काही नजरबाधा झालेली असेल, इडापिडा, दुःख, दारिद्र्य घरामागे असेल तर ते पूर्णतः दूर होऊ दे असे म्हणत म्हणत आपण हे काळे तीळ घरावरून देखील 7 वेळा उतरवायचे आहे। आता हे काळे तीळ घेऊन आपण घराच्या बाहेर जायचं आहे। पिंपळाच्या झाडाजवळ आपण हे काळे तीळ ठेवायचे आहे। ठेवत असताना आपण आपल्या घरामध्ये जर कोणाला काही अडचणी, अडथळे किंवा एखाद्या व्यक्तीला आजारपण असेल, नजरबाधा झालेली असेल, अगदी मुलांना देखील, तरी त्याबद्दल तुम्ही पिंपळाच्या झाडाजवळ व्यक्त करायचं आहे। त्यानंतर तिथे आपण कणकेचा चौमुखी दिवा ठेवायचा आहे। दिवा ठेवत असताना आपण पूर्वजांचे स्मरण करायचे आहे। ओम पितृदेवताय नमः या मंत्राचा जप करायचा आहे। एक तांब्या भरून पाणी अर्पण करायचं आहे। कच्चं दूध, हळद अर्पण करत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करायचा आहे। त्यानंतर पिंपळाच्या झाडाला 11 प्रदक्षिणा करायच्या आहे। प्रदक्षिणा करत असताना आपण ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करत राहायचा आहे। आता प्रदक्षिणा करून झाल्यानंतर आपण पिंपळाच्या झाडाखाली जी काही माती आहे ती माती आपण आपल्या कपाळाला लावायची आहे। आपल्या मुलांच्या कपाळाला देखील ही माती लावायची आहे। पिंपळाच्या खोडाला आपण हात लावायचा आहे, डोकं टेकवायचं आहे आणि आपली इच्छा, मनोकामना पिंपळाच्या झाडाजवळ व्यक्त करायची आहे। मग कठीणातली कठीण कोणतीही इच्छा असो, घरामध्ये पैसा येतो पण तो पैसा स्थिर राहत नाही किंवा मुलांची पाहिजे तशी प्रगती होत नाही, जे काही आहे ते मनापासून आणि श्रद्धेने सांगायचं आहे। कारण की पिंपळाच्या झाडामध्ये भगवान विष्णू व माता लक्ष्मीचा वास असतो, त्यामुळे आपली इच्छा, मनोकामना नक्कीच पूर्ण होईल। तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद।